substances in common use, and the first point is we use various substances in day-to-day life. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचशा सबस्टन्सचा यूज करत असतो. We have previously learned in some detail about a few of them, their uses and constituents and the method of their preparation. आता या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण काही पदार्थ पाहिले आहेत. त्यानंतर त्या पदार्थांचे युजेस असतील, वापर, त्यानंतर त्यांच्यामध्ये कोणते कोणते कन्स्टिट्युएंट्स आहेत, त्यानंतर ते तयार करण्याच्या ज्या पद्धती, अर्थातच मेथड्स ऑफ प्रिपरेशन, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. The names of some substances in everyday use are given below. Classify them into groups like acid, bases, metals, non-metals and salts. तर पैकी पहिला सबस्टन्स आहे पहा, टेबल सॉल्ट. आता हा जो आहे तो एक प्रकारचा काय आहे, सॉल्ट आहे. त्यानंतर सोप जे आहे तर ही अल्कलाईन असते, म्हणून ही कशामध्ये येईल, बेसेसमध्ये. टूथपेस्ट आहे ते सुद्धा कशामध्ये येईल, बेस. बेकिंग सोडा, ज्याचं सायंटिफिक नेम काय आहे, NaHCO3, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर हा एक पद्धतीचा काय आहे. सो बेकिंग सोडा हा जो आहे बेस आहे. वॉटर न्यूट्रल. त्यानंतर कर्ड्स, दहीमध्ये जर पाहिलं आपण तर काय असतात, लॅक्टिक ॲसिड असतं. सो इट इज अ ॲसिड. मिल्क जे आहे, आता मिल्क जो आहे ना तर याचा pH 6.5 to 6.7 आहे, म्हणजे हा स्लाइटली ॲसिडिक म्हणू आपण त्याला, परंतु कधी कधी त्याला न्यूट्रल पण कन्सिडर केलं जातं कारण ते 7च्या जवळ असल्यामुळं. त्यानंतर ॲलम जे आहे, आता पोटॅश ॲलम जो आहे ना तो ॲसिडिक असतो. आयर्न जो आहे तो मेटल आहे. सल्फर नॉन मेटल. आणि जे वॉशिंग पावडर अर्थातच सोडियम कार्बोनेट, हा सुद्धा काय आहे, बेस आहे. तशा पद्धतीचं याला क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियामध्ये जो आपल्याला ॲक्च्युअल दिलं होतं की ॲसिड बेस, तर आपल्याला माहीत आहे की pH स्केलून आपण ठरवतो, बरोबर आहे का. 0 to 7च्या दरम्यान असेल तर ते ॲसिडिक असतात, एक्झॅक्ट 7 असेल तर न्यूट्रल, आणि 7 to 14 असेल तर बेस. त्यानंतर मेटल्स अँड नॉन मेटल्स, यांच्यामध्ये आपण तिसरी पण कॅटेगरी पाहिली होती, मेटलॉइड्स, बरोबर. आता ज्यांची कॅटायन तयार करण्याची क्षमता आहे त्यांना आपण काय म्हणलो होतो, मेटल्स. जे ॲनायन तयार करतात ते असतात नॉन मेटल्स, आणि दोघांची प्रॉपर्टी शो करणारे मेटलॉइड्स. आणि सॉल्ट जे आहे ते आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये पाहिलं होतं की ॲसिड आणि बेसेस जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा सॉल्ट आणि वॉटरचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट सॉल्ट्स इन डेली लाईफ. The ionic compounds which do not contain H plus and OH minus ions and contain only one kind of cation and anion are called simple salts. For example, Na2SO4, K3PO4, CaCl2. आता आयनिक कंपाऊंड जे आहेत तर यांच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस म्हणजे हायड्रोजन आयन आणि हायड्रॉक्झिल आयन्स या दोन्हींचा समावेश नसतो. ओके. तर त्यांच्यामध्ये ॲक्च्युअल एकाच टाईपचा कॅटायन आणि ॲनायन जर असेल तर अशा सबस्टन्सला आपण सिम्पली काय म्हणतो, सॉल्ट्स. कारण आपल्याला माहीत आहे की न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला होता तर यामध्ये H प्लस आणि OH मायनस कशाच फॉर्मेशन करतात, आयनचं, वॉटरचं फॉर्मेशन करतात, H प्लस आणि OH मायनस. मग उरलेले जे कॅटायन आणि ॲनायन आहेत तर हे दोन्ही मिळून कशाचं फॉर्मेशन करतात, सॉल्टचं फॉर्मेशन करतात. ओके. आता इथे असे काही सॉल्टचे एक्झाम्पल दिलेले आहेत. यामध्ये पहिला आहे सोडियम सल्फेट Na2SO4, दुसरा आहे ट्राय पोटॅशियम फॉस्फेट K3PO4 आणि कॅल्शियम डायक्लोराइड CaCl2 किंवा ते आपण कॅल्शियम क्लोराईड पण म्हणतो. ओके. तर हे सर्व प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत आयनिक कंपाऊंडचे काय आहेत, सिम्पल सॉल्ट्स आहेत.
Inorganic substances occur naturally in the form of salts rather than acids or bases. आता जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स काही असे आहेत की जे सॉल्टच्या स्वरूपामध्ये त्यांचं ऑकरन्स आहे. ओके, आणि हे ऑकरन्स कसं त्यांचं नॅचरली आहे, नैसर्गिक पद्धतीने आहे. आणि डेफिनेटली हे कशापेक्षा डिफरंट आहे, ॲसिड आणि बेसेसपेक्षा डिफरंट असं गुणधर्म असणारे सॉल्टच्या स्वरूपात आढळून येणारे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्स असतात. About 80 million tons of salts are added every year to seawater. आता जे आपल्याला माहीत आहे की जवळपास पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे, 71%. आणि त्यातही जे पूर्ण पाणी आहे पृथ्वीवरचं त्यातलं 97% वॉटर हे कशामध्ये असतं, समुद्रामध्ये असतं. बरोबर. 2% हे कशामध्ये असतं, ग्लेशियरच्या स्वरूपामध्ये. आणि 1% जे आहे ते आपलं पिण्यायोग्य आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर जवळपास 80 मिलियन टन्स जे आहे ना, तर एवढं सॉल्ट हे प्रत्येक वर्षी कशामध्ये ॲड होत असतं, सी वॉटरमध्ये ॲड होत असतं. Therefore, the sea is said to be a rich source of salts. आणि या रिझनमुळं आपण जे समुद्र आहेत तर यांना आपण काय म्हणतो की हे सॉल्टचे रिच सोर्स, म्हणजे एक समृद्ध असे स्रोत असं आपण त्यांना म्हणू. In fact, the sea is a rich source of several salts of various elements such as chlorine, sodium, magnesium, potassium, calcium, bromine. However, we also use other salts apart from these in day-to-day life. Let us learn more about them. आता समुद्रामध्ये आपण पाहिलं की बरेचसे सॉल्ट्स हे प्रेझेंट असतात. आता हे जे सॉल्ट आहेत तर हे सॉल्ट तयार करणारे काही इलिमेंट्स आहेत. बरोबर. जसं की आपल्याला माहीत आहे की सोडियम कोणता सॉल्ट तयार करतो, जनरली सोडियम क्लोराईड. बरोबर. आता हे सॉल्ट तयार करणारे जे इलेमेंट्स आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि ब्रोमिन या सर्वांचा काय होतो, समावेश होतो. आणि आपण या चॅप्टरमध्ये डे टू डे लाईफमध्ये कोणते कोणते सॉल्ट्स या व्यतिरिक्त आपण यूज करत असतो त्या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. पण त्या अगोदर डू यू नोमध्ये काही इम्पॉर्टंट सॉल्टची लिस्ट दिलेली आहे की जी सी वॉटरमध्ये आढळून येते. तर त्यांची नावं आहेत सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके. आता पहिला आहे सोडियम क्लोराईड NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, पोटॅशियम क्लोराईड KCl, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr. आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला, ट्राय दिस. Prepare saturated solution of some salts and put 2 to 3 drops of the universal indicator in them and note your observation in the table. आता एक सॅच्युरेटेड सोल्युशन जे सॉल्ट आहे त्याचे आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. ती इन्फॉर्मेशन अगोदर बघू आपण. Salt, table salt, original color, colorless, color on addition of universal indicator green, pH value 7, nature neutral. ओके. आता सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे तिथून आपण काय करू, थोडंसं ॲड करत चालू. ओके. आता जसं की टेबल सॉल्ट संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली तशी सोप संदर्भात इन्फॉर्मेशन जर पाहिलं तर सोपचा जो ओरिजिनल कलर आहे ना तर हा कलर असतो व्हाईट. त्यानंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड करू, ओके, तेव्हा तो कलर ॲपियर होईल या ठिकाणी, तर तो असेल ब्ल्यू. त्यानंतर जो pH व्हॅल्यू असेल ती असेल 9 आणि डेफिनेटली जे नेचर आहे तर ते असेल अल्कलाईन, कारण pH 7च्या अबोव गेलेला आहे किंवा त्याला आपण माइल्डली म्हणू कारण कमी प्रमाणात आहे ना. ओके, म्हणजे स्ट्रॉंगली म्हणता येणार नाही. त्यानंतर वॉशिंग सोडा संदर्भात जर पाहिलं आपण तर त्याचाही जो ओरिजिनल कलर आहे तर हा असतो व्हाईट. त्यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर जो कलर ऑप्टेन होईल
तर तो असतो डार्क ब्ल्यू आणि pH अशा वेळेस असतो 11 आणि सो हे नेचरसुद्धा अल्कलाईन असेल, पण अल्कलाईन कोणत्या स्वरूपाचं आहे? स्ट्रॉंगली. वाटल्यास वरती आपण अल्कलाईन काय लिहायचं? माइल्डली लिहायचं आणि खाली जे अल्कलाईन कंडिशन आहे ती कशी येईल या ठिकाणी? स्ट्रॉंगली, कारण pH 11 झालेला आहे. त्यानंतर बेकिंग सोडा ज्याचा ओरिजिनल कलर असतो व्हाईट, युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर तो जो कलर ऑब्टेन करतो तर तो आहे डार्क ग्रीन, pH आहे 8 आणि सो न्यूट्रलच्या जवळपास आहे आपण. सो यावेळेस जी कंडिशन असेल तर ती असेल अल्कलाईन, परंतु ही थोड्या प्रमाणात आहे. सो ॲडिशनल शब्द असेल आपला स्लाइटली अल्कलाईन. त्यानंतर बेकिंग पावडरचा ओरिजिनल कलरसुद्धा असतो व्हाईटच. युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यानंतर जे कलर ऑब्टेन होईल ते असेल डार्क ग्रीन. देन आफ्टर pH व्हॅल्यू जी आहे ती असेल 8.5. हा सुद्धा काय असेल? स्लाइटली अल्कलाईन. प्लास्टर ऑफ पॅरिस जो आहे POP, तर याचा ओरिजिनल कलर जो आहे तो असतो व्हाईट. युनिव्हर्सल इंडिकेटर ॲड केल्यावर कलर होईल ग्रीन सोल्युशनचं. pH आहे 7 आणि कंडिशन जे टेबल सॉल्टची होती त्या पद्धतीची, अर्थातच न्यूट्रल. अशा पद्धतीचा चार्ट आहे. त्यानंतर ज्या pH स्केलबद्दल मी बोलायलो तर ती pH स्केल तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवलेली आहे, बरोबर. त्यातले नाव वाचत नाही, मी डायरेक्ट इन्फॉर्मेशन देतो. आता वरती जेव्हा आपण न्यूट्रल 7 होता तेव्हा तो ग्रीन रंग आहे पहा, बरोबर आहे का? म्हणजे pH स्केल जी आहे 0 to 14, बरोबर. तर 0 to 7 मध्ये जर कलर पाहिले तुम्ही तर रेड असेल, ऑरेंज असेल, येलो आहे ना, आणि स्लाइटली ग्रीन, हे सर्व कशामध्ये येतात? ॲसिडमध्ये. एक्झॅक्ट ग्रीन असेल तर तो pH आत्ताच आपण पाहिला आपण 7. आणि त्यानंतर कलर जे आहे ब्ल्यू, डार्क ब्ल्यू किंवा पर्पल, डार्क पर्पल वगैरे जे काही असतील कलर हे 7 to 14 मध्ये, म्हणजे ते काय आयडेंटिफाय करतात? अल्कलाईन किंवा बेसिक नेचर या ठिकाणी शो करतात. अशा पद्धतीची pH स्केल. We have seen in the previous lesson that a salt is neutral when its pH value is 7. ओके, सॉल्टची pH व्हॅल्यू जर एक्झॅक्ट 7 असेल तर डेफिनेटली तो सॉल्ट कसा असतो? न्यूट्रल. Such a salt is made from a strong acid and a strong base. आता न्यूट्रल सॉल्ट कसा तयार होतो हे आपण या अगोदर पण डिस्कस केलं आहे की म्हणजे रिॲक्टंट म्हणजे ॲसिड आपण स्ट्रॉंग वापरायलो का वीक वापरायलो, बेस स्ट्रॉंग वापरायलो का वीक वापरायलो, तर यावरून प्रोडक्टचं pH ठरत असतो. आता जेव्हा ही स्ट्रॉंग ॲसिड जर आपण वापरला कोणासारखा? HCl सारखा. त्यानंतर स्ट्रॉंग बेस वापरला सोडियम हायड्रॉक्साईड सारखा, तर याच्यापासून सोडियम क्लोराईड सारखा न्यूट्रल सॉल्ट काय होतो? तयार होतो, बरोबर. The pH value of a salt made from a strong acid and a weak base is less than 7 and it is acidic. आता ॲसिड जर स्ट्रॉंग असेल आणि बेस जर वीक असेल त्याच्यात भारी कोण आहे? ॲसिड. मग डेफिनेटली जे सॉल्ट तयार होईल तो कोणता असेल? ॲसिडिक असेल. आणि ॲसिडिक आहे याचा अर्थ त्याचा pH हा 7 पेक्षा कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. On the other hand, the pH value of a salt made from a weak acid and a strong base is more than 7 and it is basic. आणि ॲसिड आणि बेस याच्यामध्ये फक्त बेसच जर स्ट्रॉंग असेल तर कॅरेक्टर्स कोणाचे येतील? बेसचे. सो डेफिनेटली सॉल्ट हा कसा असेल? बेसिक. आणि त्याच्या pH कशापेक्षा जास्त असेल? 7 पेक्षा जास्त असेल. आता या ठिकाणी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲड करतो. XZ0 जे आहे ही स्ट्रॉंग ॲसिडिकची काय आहे? pH व्हॅल्यू आहे आणि XZ14 हे स्ट्रॉंग बेसची व्हॅल्यू आहे. ओके, स्ट्रॉंग म्हणा, स्ट्रॉंगेस्ट म्हणा. ओके, त्यानंतर